नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. जरांगे पाटलांचं वादळ पुन्हा जोमात आणि जोरात 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार. आता हे जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस, आज मी विश्लेषणाचा मुद्दा ह्या दोघांच्यातच युद्ध आहे का, तर हो, दोघांच्यातच युद्ध आहे. कारण जरांगे पाटील हे आता एकेरी भाषेतच देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत बोलायला चालू केले, त्यांच्या विरोधामध्ये. त्यामुळे लोकांना आता समजते खरं काय आणि खोटं काय. कारण ओबीसी आणि मराठा हे खऱ्या अर्थानं लागलं कधी? आधीच्या विधानसभेच्या निवडणुका बघा, लोकसभेच्या निवडणुका बघा. पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी एकवटलेला दिसला. त्यात मग बाकीचे विषय पण आले, लाडक्या बहिणीचा वगैरे विषय आला. कारण लोकसभेत महाविकास आघाडीला यश मिळालं. परंतु आता परत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि मराठा आरक्षण हा मुद्दा पुन्हा जरांगे पाटलांनी पुढे आणलेला आहे. म्हणजे निवडणुका आल्या की हा मुद्दा पुढे येतोय आणि मग परत ओबीसी आणि मराठा असं ते युद्ध चालू होतंय. आणि परत एकेरी भाषा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात एक जरांगे पाटील नेहमीसारखं चालू केले. ते खरी वस्तुस्थिती बोललीच पाहिजे आज आपण. आता हा जातीयवाद येतोय का, तर हो येतोय. जातीयवाद आणला जातोय का? आणला जातोय. जाणून बुजूनच आणला जातोय असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. मग याच्या मागं काही राजकीय नेते मंडळी, विरोधी पक्षातली काही, भारतीय जनता पक्षामधली सुद्धा असंतुष्ट मंडळी जरांगे पाटलांना सपोर्ट करत आहेत. हे लपून राहिलेलं नाही. आता मुद्दा असा आहे की विधानसभेला जी तिकीट वाटप झालं तर त्याच्यामध्ये बहुसंख्य मराठ्यांनाच उमेदवारी मिळालेली आहे आणि भारतीय जनता पक्षाकडे ते, त्यांच्या पक्षात ते आहेत आणि ते निवडून आलेत. हे सत्य आहे. मग हे विद्यमान, हे सत्ताधारी पक्षातले मराठा हे जरांगे पाटलांच्या बाजूला अजिबात नाही. मग अशा वेळेला जरांगे पाटलांना संपूर्ण मराठा ज्या पद्धतीनं आधी एकवटलेला होता तसा जरी एकवटला तरी ओबीसी मात्र एकवटायला लागला आता परत. मग याच्यामध्ये आता मराठे सगळे जातील. आता गणपती उत्सव आहे, परत पावसाचं वातावरण काय होईल हेही सांगता येत नाही. अशा वेळेला जरांगेंना हे कुणी मागणं सुचवलंय का, त्यांच्या मनचं आहे काय कळत नाही. परंतु ते जिंकणार का हारणार हाच विषय आता महत्त्वाचा आहे. कारण ही शेवटची संधी जरांगे पाटलांना आहे. आता यापूर्वी तसं बघितलं तर ते चितपट झालेले जरांगे पाटील, हे नाकारता येत नाही. आणि तसं म्हटलं तर ओबीसीतनं दाखले सुद्धा त्यांनी मिळवण्यात यश मिळवलेलं आहे. परंतु आता ओबीसीतनंच आम्हाला मराठा आरक्षण हवंय म्हणून त्यांनी आता हट्ट धरलाय. त्यामुळे ओबीसी नक्कीच एकवटणार आणि ओबीसी सगळा एकवटला आणि मराठा एकवटला नाही तर पुन्हा ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस विजयी झाले असंच होणार आहे. म्हणजे शासन जिंकलं. शासनाला तुम्ही आता आव्हान दिलेलं आहे आज. आणि शासनामध्ये अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे महत्त्वाची भूमिका आहे या दोघांची. पण अजितदादा शांत आहेत, सगळं बघतायत. परंतु एकनाथ शिंदे मात्र नाराज आहेत सध्या. एकनाथ शिंदे आतल्या बाजूनं जरांगेंना कितपत ताकद देतात याच्याकडं देवाभाऊ देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहे. आणि केंद्र स्तरावर सुद्धा केंद्रीय भाजप नेते सुद्धा या आंदोलनाकडं अगदी बारीक लक्ष ठेवून आहे. जरांगे पाटील आता वरती मोदी शाह यांच्यावर सुद्धा घसरलेले आहेत. आता त्यांना सुद्धा आता हिसका दाखवणार अशी भाषा आता यायला चालू झाली त्यांच्या तोंडात. आता देवेंद्रच्या नावानं सगळं झालं. आता वरती सुद्धा शिवाय द्यायला चालू केलाय. यांच्या मागं नक्की कोण आहे कळत नाही. परंतु असो, मराठा समाजाला आरक्षण मिळतंय तर मिळालंच पाहिजे या मताचा मी पण आहे. कारण पण ते ओबीसीतनंच मिळायला पाहिजे ही तर कुठंतरी गल्लत होते. त्याच्यामध्ये मग हे वाद होतात आणि त्याच्यामध्ये हे वाद व्हायला चालू झालेले आहेत. परंतु आता हे ओबीसी मराठा एकत्र येणार नाहीत. आता हे दिसूनच आलंय आणि इथनं पुढच्या काळामध्ये तर आपल्याला बघायलाच मिळेल. या दोघातच युद्ध लागणार आहे. म्हणजे देवाभाऊ विरुद्ध जरांगे, तसंच ओबीसी विरुद्ध मराठा, असंच चित्र आपल्याला उद्याच्या 29 तारखेला आणि त्याच्यानंतर हे बघायला मिळणार आहे. हे किती ताणून धरणार, किती लावून धरणार का तडजोड करणार जरांगे पाटील. आणि जरांगेने आता
म्हणजे तह करायचा आणि युद्धात हारायचं, हे त्यांचं जे आहे तीच परंपरा चालू ठेवतायत का आता देवाभाऊंना ते हरवतायत, हे अतिशय बघण्यासारखं आहे. परंतु ह्याच्यामध्ये पुरतं राजकारण आहे, राजकारणातनं सगळं चाललेलं आहे. पुढच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जसे येऊन ठेपलेल्या आहेत तसतसं हे आणि जोर धरणार आहे. परंतु 29 तारखेला मराठा किती एकत्र येतोय आणि सत्ताधारी मराठे कितपत जरांगेंना साथ देत आहेत का हे आधीच मोडीत काढतात, हे बघण्यासारखं आहे. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.